आमच्यामध्ये वाद नव्हता, पण आमच्यामध्ये संवाद होत नव्हता. त्याच्यामुळे थोडी नाराजी होती. महायुती म्हणून काम करत असताना ते त्या ताकदीने उतरले, आम्ही त्या ताकदीने उतरणार. ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून येतील त्यांचा महापौर होईल. हिंदुत्वाचा विकास हा मुद्दा आहे आमचा. महानगरपालिकेच्या निवडणूक जवळ आल्या आहेत आणि सर्वच इच्छुक उमेदवारांना अर्ज देण्याचे सर्व पक्ष आता तयारीला लागले आहेत. आपल्यासोबत जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ आहेत. इच्छुक उमेदवारांना अर्ज देण्यात येत आहे. किती अर्ज आतापर्यंत गेलेले आहेत, कारण की कालपासून तुम्ही ते अर्ज देताय? निश्चितच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे. आपण बघितलं काल प्रचंड गर्दी इच्छुकांचे फॉर्म घेण्यासाठी होती. जवळपास 536 फॉर्म काल वितरित करण्यात आलेले आहेत. आणि कार्यकर्त्यामध्ये एक उत्साह आहे आणि कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक विश्वास आहे की हाच एक पक्ष आहे की जो पक्ष सर्वसाधारण कार्यकर्त्याला न्याय देणार आहे आणि ह्या पक्षाचं तिकीट घेतल्यानंतर आपण निश्चित निवडून येऊ असा विश्वास प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद कालच्या या फॉर्म वितरण कार्यक्रमाला दिलेला आहे आणि निश्चित आता रविवारी सगळे फॉर्म आमच्याकडे जमा होतील आणि सोमवारपासून आम्ही प्रभागनीय मुलाखतीला सुरुवात करणार आहोत. बरं, तुमच्या पक्षात मोठ्या प्रमाणात आयात सुद्धा झाली आहे. माजी नगरसेवक वगैरे महापौर सुद्धा आलेत. तर आता त्यांना उमेदवारी देताना कसं आव्हान असणार आहे, कारण की जुने सहकारी सुद्धा आता उमेदवारी कोणाला द्यायची, कोण सक्षम आहे हे ठरवण्याचा अधिकार माननीय नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांचा आहे. आम्हाला त्याची चिंता नाहीये, कारण एकनाथ शिंदे साहेब आयते झालेले नेते नाहीये. एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे साधे शाखा प्रमुख तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, इतका मोठा प्रवास त्यांचा आहे आणि त्यांच्या पाठीशी अनुभव खूप आहे. त्यांना कार्यकर्त्याची जाणीव, त्याच्यामुळे ते निश्चितच त्यांची टीम इथे येऊन सर्वे करेल आणि जो उमेदवार सक्षम आहे, जो निवडून येण्याच्या ताकदीचा आहे, त्याला या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल. बरं, आता महापौर पदासाठी तुमचंही नाव समोर येते आणि आधी शिवसेनेमध्ये 3-4 माजी महापौर येऊन थांबलेत, घडोले असो किंवा मग बाकीचे पण. कसं बघता या सगळीकडे? महापौर पदाचा आतापर्यंत कोणताच विषय नाही, कारण महापौर पदाचं आरक्षण अद्याप जाहीर झालेलं नाहीये. त्याच्यामुळे ज्या वेळेस त्याचं आरक्षण जाहीर होईल त्याच्यानंतर मला असं वाटतं याच्यावर चर्चा होणं उचित राहील. बरं, जंजाळ साहेब, मागे काही दिवसांपूर्वी तुम्ही एक चर्चेत राहिला होता. तुमच्यामध्ये आणि पालकमंत्र्यांमध्ये वाद आहे अशी चर्चा सुरू होती. मात्र ही चर्चा महापौर माजी महापौर आले पक्षामध्ये, त्याच्यामुळे तुम्ही नाराज असं होतं, ते खरं आहे? आमच्यामध्ये वाद नव्हता, पण आमच्यामध्ये संवाद होत नव्हता. त्याच्यामुळे थोडी नाराजी होती आणि ती नाराजी कोणी आलं याच्यामुळे नव्हती. आमचं म्हणणं एवढंच होतं की जे कार्यकर्ते पक्षाला अडचणीच्या काळामध्ये पक्षाच्या पाठीशी उभे राहिले, ज्या कार्यकर्त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला चांगलं मतदान मिळवून दिलं, त्या कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये. त्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, एवढी साधी आणि स्पष्ट भूमिका माझी होती. आणि मला असं वाटतं की जे बैठकी झालेल्या आहे त्याच्यातच हे ठरलेलं आहे की ज्या कार्यकर्ता सुरुवातीपासून आपल्या सोबत आहेत त्या कार्यकर्त्याला निश्चित येणाऱ्या काळामध्ये संधी दिली जाईल. जर तो सक्षम असेल, सक्षम कोणी असो, आता येणारा असो, जुना असो, परंतु जुन्या कार्यकर्त्याला कुठेतरी इतक्या वर्षापासून आमच्या सोबत आहे आणि पक्षासाठी त्यांनी खस्ता खायला, तर जुन्या कार्यकर्त्याला थोडा फायदा त्यामध्ये दिला जाईल हे निश्चित आहे. म्हणजे आता उमेदवारी देताना ती गोष्ट सातत्याने विचार केला जाईल? 100% केली जाईल. कोणताही पक्ष करेल ना. माझ्या पक्षामध्ये जर माझ्याकडे चांगला कार्यकर्ता असेल की जो अनेक वर्षापासून काम करतो आणि त्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मताधिक्य मिळवून दिलं, याचा अर्थ असा आहे की त्या प्रभागावर त्याची चांगली पकड आहे, त्याचा चांगला जनसंपर्क आहे, मग त्याला या ठिकाणी संधी देण्यात काय वाव आहे? त्याला संधी दिलीच पाहिजे. मग त्यासाठी आम्हाला दुसरे लोक शोधायची आवश्यकता नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून महानगरपालिका पाहिल्या जाते, मात्र आता भाजप म्हणते की आमचा महापौर राहील. दुसरी गोष्ट म्हणजे युती संदर्भात अजूनही तुमच्याकडून स्पष्ट वक्तव्य केल्या जात नाहीत. युती होईल नाही होईल हा फक्त शिवसेनेचा बालेकिल्ला नाहीये. हे शहर हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं आवडतं शहर आहे आणि भाजपाला वाटतं आपला महापौर व्हावा, तर हे सकारात्मक आहे. महायुती म्हणून काम करत असताना ते त्या ताकदीने उतरले, आम्ही त्या ताकदीने उतरणार. ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून येतील त्यांचा महापौर होईल. आणि काही नवीन नाही, अनेक वर्षापासून आम्ही महायुतीमध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुका लढतो, जिंकतो आणि महापौरही महायुतीचाच नेहमी बसलेला आहे. आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल काही वर्षापासून कुठंच इथं महाविकास आघाडीचा किंवा काँग्रेसचा किंवा अमक्याचा तमक्याचा महापौर झाला नाही. महापौर हा महायुतीचाच झालेला आहे आणि ह्या वर्षी
महापौर हा महायुतीचाच होईल. बरं, पण लढत मैत्रीपूर्ण असेल का युतीमध्ये असेल? नाही, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब दोघांनी काल पत्रकार परिषद घेऊन ही निवडणूक महायुती म्हणूनच लढायची असा त्यांनी निर्णय जाहीर केलेला आहे. त्याच्यामुळे ह्या पण निवडणुका छत्रपती संभाजीनगरच्या ह्या महायुतीमध्ये होतील. बरं, तुम्ही तुमचे नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली कुठेतरी, आता तुमचा जो वाद होता तो मी संपला? सांगितलं ना, आमचा वाद नव्हता पण आमचा संवाद होत नव्हता. आता होतोय आता होतोय संवाद. एकनाथ शिंदे साहेबांनी बैठक घेतलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी कमिटी तयार केलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी जबाबदारीचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता सगळ्याच कार्यकर्त्याला या प्रोसेसमध्ये सहभागी करून घेतले, त्याच्यामुळे त्याचा चांगला रिझल्ट येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल. पण जंजाळ साहेब, याच्या आधी तुमच्याकडे सुरक्षा वगैरे नव्हती, आता आम्हाला तुमची सुरक्षा दिसली, पोलीस आहेत तुमच्यासोबत. नाही, सुरक्षाचा आणि याचा काही संबंध नाहीये. मागच्या काळामध्ये नशाखोरी, बटन विकणारे यांच्या विरोधात भरपूर सारे आंदोलन मी त्या ठिकाणी केले होते आणि त्या आंदोलनामुळे काही गुन्हेगारांना शिक्षाही झाली. त्या गुन्हेगारांच्या चर्चेमधून कुठेतरी माझ्यावर हल्ला करण्याचं त्यांचं नियोजन होतं असा पोलीसचा रिपोर्ट होता. आणि त्याच अनुषंगाने मला सुरक्षा देण्यात आलेली आहे. त्याचा आणि राजकीय काही संबंध नाही. माझा शेवटचा प्रश्न असेल, निवडणूक शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढणार आहे का विकासाच्या? हिंदुत्वाचा विकास हा मुद्दा आहे आमचा. हिंदुत्वाचा विकास. नक्कीच हे होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ आणि त्यांचं म्हणणं आहे की आमची ही निवडणूक हिंदुत्वाचा विकास या मुद्द्यावरच लढवली जाणार आहे. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.